तर नमस्कार गाईज, आता मी आलो इकडे रोहिदाच्या फार्म हाऊसमध्ये. दाखवतो तो फार्म हाऊसमध्ये कसा रोहिदाने डेव्हलपमेंट केले. आणि बघा, चॅनल आपला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सध्या मी नवीनच आहे, पण एक छोटासा प्रयत्न करतो रोहिदाच्या ह्याने. रोहिदा आत्तापर्यंत 5-6 वर्ष झालेत गावाला आला, पण आज मी त्याच्या फार्म हाऊसमध्ये आला आहे. एवढा भारी वाटते ना फार्म हाऊस. म्हणजे गावाला राहून असे जे लोक बोलतात ना, गावावर राहून काय नव्हेत काय नव्हेत, त्याला मी दाखवायचा प्रयत्न करेन छोटासा. तर आता सध्या तर रोहित दादा नाही, पण आपल्या मागणं महेश मामा आहे. महेश मामांनी पण त्याच्यात म्हणजे दोघंजण भाव आहेत, दोघं भावांनी मिळून छोटासा एक व्यवसाय सुरू केला आहे. आणि एवढा भारी व्यवसाय आहे ना, दाखवतो. आता आपल्याबरोबर महेश मामा आहेत होता. तर महेश मामाचा दाखवतो. चला काय महेश मामा तर आपल्याला सांगेल काय त्याच्या फार्म हाऊसमध्ये. ॲक्च्युली त्याने कुक्कुटपालन हा व्यवसाय केला आहे आणि खरंच खूप छान केला आहे. प्रत्येकाने हा व्यवसाय करायलाच पाहिजे आपल्या गावात, म्हणजे आपण जिथं राहते आहे ना. आणि मामा खूप कष्ट घेतात त्यांच्या पोरांसाठी. थोडा चुकन मी, पण प्रयत्न मी पण करते. मला पण लोक हसतायत, पण बघू, झाला चांगला आपल्यासाठीच खूप चांगला आहे. तर जाऊ आपण त्याच्या मामाच्या पहिले. त्यांनी ॲक्च्युली कुक्कुटपालन हा केला आहे, कोंबड्यांचा व्यवसाय. तो पण आताच नवीनच उतरला आहे, पण त्यांनी हिंमत दाखवली करायची. असा करून बघूया, प्रयत्न करते तो पण. तर दाखवतो, तो स्वतः सांगेल काय माहिती आहे ती. कोंबडा आहे पूर्ण ब्लॅक, त्याचं चिकन सुद्धा काळसर असतं. अच्छा, हा असील मधला, हा फायटरच आहे. त्याची हाईट बघा. आणि हे किती, म्हणजे आत्ता तू छोटी पिल्लच आणलेलीस ना? जवळजवळ 2.5 किलोचा आहे फायटर मध्ये. आणि ही तू पिल्लच आणलेलीस ना? हो, 1 दिवसाची पिल्लं आणलेली. छोटी पिल्लं आणलेली गाईस. आणि पिल्लं आणलेली, आता ते छोटी पिल्लं आणली. आणि आता बोलतो तर 8 महिन्याची झाली असेल ना? 8 महिन्याची पिल्लं, म्हणजे छोटी पिल्लं आणलेली. बघा किती फायदा आहे. हा ब्लॅक असतो मधला, पूर्ण काळा असतो आणि वरची शिदोरी लाल. सगळ्यात जास्त अंडी देणारी कोंबडी त्याचा हा कोंबडा आहे. जाम मोठं तुम्हाला दिसत म्हणजे व्हिडिओमध्ये तर छोटं दिसत असतील, पण खूप मोठं आहे ते. आणि जवळ किती आहेत मामा हे? हे जो आता 60 नग आहेत, तरी मी ते कडकनाथ मधले जवळजवळ 120 काढले. म्हणजे विकले गेले आहेत अर्धे आहेत. आणि ॲक्च्युली अंडी देणारी कोंबडी पण आहेत ना? इथे बसले आणते. म्हणजे दोन्हीला होते मामा, असं विकतंय पण. आणि ॲक्च्युली त्याने अंड्यासाठी केलेला. हे बघा, इकडे कोंबड्या पण आहेत आणि हे बसलेले आहेत अंडी घालण्यासाठी. ती एक ब्लॅक टसलपची कोंबडी आहे, लाल शिदोरीवाली. अच्छा. आणि ही गावठी आहे, आणि ती ते मागे बसली ना, ती फायटर मधली. अच्छा. तिथे अंडी घालायला असतात. आणि त्याने केले शेड मस्तपैकी तयार केला. अजून तो चाललाय त्याचा प्रयत्न. तिथे पण इकडे पण बसले. ती पण फायटर. कोंबड्यांना पण माहिती कुठं काय आहे, अंडी बिंडी घालायची जागा बघूनच ठेवलेली आहेत त्यांनी. बघा, 4 अंडी ठेवलेली. 4 अंडी. म्हणून सांगते, प्रत्येकाने व्यवसायामध्ये उतरा. भले तुम्ही आज ना उद्या सक्सेसफुल व्हाल, याची गॅरंटी आपण स्वतःला विश्वास पाहिजे. का काय ना काहीतरी करताना तो स्वतःला विश्वास पाहिजे पूर्ण. म्हणजे त्यांचं कंपाऊंड पूर्ण केलेलं आहे. इकडे शेड बनवले. आंबा आहेत त्यांचं. आंबा तर ऑलरेडी आधीचपासूनच आहेत. कोंबड्यांचा व्यवसाय 1 नंबर आहे. ही पिल्ली कुठून आणलेलीस ती? ती आणली होती मुंबईवरनं, गोरेगावला. 1 दिवसाची पिल्लं मिळतात. 1 दिवसाची पिल्लं आणलेली. आता झाले चांगले 8 महिने. कोंबड्या सगळ्या बाहेर जात नाही, आतल्या आतच राहतात. थोडी मेहनत घ्यायला लागेल बस, बाकी काय नाही. मामा आमचा दर शनिवार रविवार येत आहे. आमचे बाबा असतात फक्त शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी. शनिवार रविवार सुट्टीला मुंबईवरून इथे येत आहे. मग 5 दिवस ऑफिस, 2 दिवस येत. फक्त आवड पाहिजे आणि मेहनत पाहिजे बस, बाकी काय नाही. कंपाऊंड केलं. आणि डेव्हलपमेंट बघा कशी केली. आम्ही पहिले लहान होतो तर यायचो इकडे, म्हणजे थोडा ह्या होता. आत्ता बघा रोहित दादानी काय भारी केलंय. पहिले बिबू खायला सवयले बिबू खायला सगळे यायचे. काय बिबू कुठे गेली? ती बघ मागे आहे ती. आणि आता कोणच नाही. जेव्हा आता डेव्हलपमेंट झाले तेव्हा कोणच गावातले येत नाही. म्हणून गावची काय बोलते त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.
कारण गाववाले फक्त हसायला येतात, माणसं आपले हसायला येतात, कराय कोण नाहीत, पोसाय कोण नाहीत. म्हणून या दोन भावांनी निर्णय घेतलाय आपण करूनच दाखवायचा. हा बिबो आहे, इथे यायचे पहिले बिबोट्या काढायला. असं वठत चालले ते. सगळी झाडं लावलेली आहेत, काजू, आंब, पेरू, चिक्कू. त्यांची नर्सरी पण दाखवीन तुम्हाला. कोंबड्यांसाठी बघा, बसण्यासाठी, अंड्यासाठी त्यांनी मस्त केलेलं आहे प्लॅन. म्हणजे कोंबड्या अंडं पण असं पाडीत नाही खाली, बरोबर तिथंच घालतायत कट्ट्यावर. कोंबड्यांना पण डिस्टर्ब नाही होत अजिबात. तोडून घेतो, फक्त असं खेचलं तर तुला आठवतो कसं आहे ते. असं खाली केलं तर बंद होते. बघा किती चांगली आयडिया आहे. म्हणजे वरती केलं कमी खर्चामध्ये. का वरती होऊन जाईल. अच्छा, त्यांना कालूक पाहिजे म्हणून काय? ऊन चांगला आतमध्ये मिळतं अच्छा आणि आतमध्ये वास येत नाही शेडमध्ये. अच्छा. वरती बांधून आतमध्ये शेड पण मोकळी राहते, वास येत नाही, घाण होत नाही. ह्या कोंबड्यांना बघा, कोंबड्यांना पण सांगायला नाही लागत. तर बरोबर त्यांचा टाईम झाला का ते बरोबर या शेडमध्ये जातात. आणि भरपूर मोठा फार्म हाऊस आहे यांचा. घे तिकडे दाखवून दे जरा. हे बघा, हे रोहित दादांनी लावलेले आहेत मस्तपैकी. लिंबूचं झाड आहे. म्हणजे करू तेवढा कमीच आहे. मी एक म्हणजे आलेलो मागच्या वेळेला, तेव्हा इकडे असं थोडंसं ह्या झालं, नर्सरी केलेली. पण आता एवढं भारी वाटतंय ना, म्हणजे तेव्हा मी असं फक्त आलेलो बघण्यासाठी काय काय नाही. पण एक ना बघा, 80 रुपये 800 रुपये किलोची भाजी आहे दारासमोर. आणि खाली बघा काजूच्या बिया नुसत्या पडलेल्या आहेत. म्हणजे स्वर्ग बोलतात ना, तो हाच स्वर्ग आहे इकडे. काजू बघा, एवढं काजूवर काजू आहेत ना, बापरे बाप, भरपूर काजू. इकडे केलेले आहेत. हे आपला रोहितदादा सांगणार आहे, कारण हे सगळं रोहितदादाचं आहे. महेश मामाचा आपला कुक्कुटपालन होता, त्यांनी त्याचं सांगितलेलं. पण तो सांगेल थोडीफार माहिती इकडे, त्याला जे माहिती आहे तो त्यांनी केलं आहे. इकडे लिंबू लावलेले आहेत रोहितदादांनी मस्तपैकी. 5 वर्षाची मेहनत आहे त्याची. काहीतरी 5 वर्षात म्हणजे लगेच असं सक्सेसफुल लगेच नव्हेत, पण त्याला आता वाटतंय का काहीतरी होत चाललं आहे, आपला डेव्हलप पण होते त्याच्याकडून. म्हणजे प्रयत्न केला आहे, त्याचा फल त्याला नक्कीच मिळाला. मी तर 100% सांगा, त्याला प्रयत्न केला, त्याचा फल नक्कीच मिळाला आहे. आता हे बघूया महेश मामाने काय केलं आहे. ये ह्याला आजूला म्हणतात. हे जर उचलून बघितलं ना, ते खाली पाणी आहे. थांब. पाण्यावरती हे असं, ह्याला ॲक्च्युली शिवाला म्हणतात, पण याचं इंग्लिशमध्ये नाव त्याला आजूला म्हणतात. अच्छा. सगळ्यात उत्तम, सर्वोत्तम, पौष्टिक असं खाणं आहे कोंबड्यांसाठी, बकऱ्यांसाठी आणि गायींसाठी पण. गायींसाठी का तर चांगलं दूध वाढतं. अच्छा. गायींची जी पुढची पिल्लावळ आहे ती चांगली होते. बकऱ्यांसाठी पण ते वजनासाठी चांगलं आहे. बकऱ्यांचं दूध पण वाढतं. आणि हे जवळजवळ कोंबड्यांना मी 50% देऊ शकतो. म्हणजे निदान एका फटक्यात माझा 50% खाण्याचा खर्च कमी होतो. बकऱ्यांसाठी पण तुम्ही नाही म्हटलं तरी एक दिवसाला तुम्ही 3-4 किलो देऊ शकता. गायींसाठी पण तुम्ही तेवढा देऊ शकता, आणि तेवढं तुमचं खर्च पण कमी होतो आणि वजन पण. हे कोंबड्यांसाठीच केलं काय? हां, मी सध्या कोंबड्यांसाठी केलं, कारण माझ्या कोंबड्या आहेत ना, हे कोंबड्यांसाठी. मग काय टाकलं याची ते हे बियाणं? खाली पाणी असतं. याजवळ अर्धा-1 फूट पाणी ठेवावं लागतं. त्याच्या आतमध्ये खत टाकायचं आणि हे वर थोडं कल्चर टाकायचं असतं. हे कल्चर एकदा टाकलं का आपोआप वाढत राहतं. म्हणजे प्रत्येक वेळी नवीन टाकायची गरज नसते. अच्छा. फक्त एकदा म्हणजे बघितलं तुम्ही का मित्रांनो, आणि मी म्हणजे थोडं यातलं काढतो. मामा पण आमचं शिकते महेश मामा, पण त्यांनी एवढं भारी केलं. मग हे आता आजच्या पिढीला हे माहितीच नसेल काय आहे काय नाही, पण एवढं भारी केलं आहे ना बघा. म्हणजे पाण्यातून त्यांनी काय, म्हणजे बकऱ्यांसाठी आणि कोंबड्यांसाठी खाना तयार केलं आहे. काय ॲजूला म्हणतात त्याला. आपल्याला नाही माहिती, ज्याला माहिती असेल त्यांनी कमेंट करून सांगा. हे सगळ्यात उत्तम असं खाणं आहे. प्रोटीन्स, कॅल्शियम
सगळं मिनरल्स जे लागतं कोंबड्यांसाठी म्हणा किंवा ढोरांसाठी बकऱ्यांसाठी हे सगळं मिळतं. आणि यात खर्च काय नाही आहे, फक्त सुरुवातीला एकदा तुम्हाला हा प्लास्टिक लावावा लागतो, एक कल्चर सोडावं लागतं आणि मग आठवड्यातनं एकदा थोडा सिंगल सुपर फॉस्फेट खत टाकावं लागतं आणि याची वाढ चांगली होत राहते. आणि तुम्ही ॲट अ टाईम थोडं थोडं काढलं तरी तेवढा लगेच 2-3 दिवसात पूर्ण तेवढा होऊन जातं, भरून जातं. अच्छा, हां, यात खूप सगळ्यात खरंच खूप छान मस्त आहे. मस्त असं खाण आहे. पूर्ण असं केलं त्याने याच्या तल्या टाईप केलंय, असं कापड बिपड बांधला आणि त्यात पाणी जास्ती सोडलं, नाही, अर्धा 1 फूट पाणी खोल ठेवावं लागतं. पाणी तुम्ही सोडलं. शेणखत पण टाकू शकता, मी कोंबडीची शीट टाकतो आणि सिंगल सुपर फॉस्फेट. खर्च काहीच नाही आहे. आणि काय तुमचा तेवढंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाण्याचा खर्च जो आहे तो खूप कमी होतो याच्यातनं. आता आम्ही आज या साईडनी काढला आहे, अच्छा, काढलंय काय? काढला आज सकाळी कोंबड्याने दिला? कोंबड्यानं दिला मी. आता संध्याकाळी परत त्या साईडचं काढीन, असं एक साईड थोडा थोडा काढतो मी, एक 5 स्क्वेअर फीटामधलं. आणि मग तेवढं 2-3 दिवसात पूर्ण परत तेवढा कवर होऊन जातो. कारण याची वाढ जी आहे सगळ्यात फास्ट वाढ आहे, चांगली ग्रोथ होते. त्यामुळे मग तुम्ही ह्याच्यापासून फायदा काय होईत असेल कोंबड्यानं? कोंबड्यांचं वजन वाढतं, अंडी पण अच्छा. चांगली मिळतात यातनं. अच्छा, कोंबड्या 50% मी प्लस 50% खाण्याचा खर्च माझा सगळा कमी होतो यातनं. म्हणजे कमी, ॲक्च्युली कसं आहे माहिती मित्रांनो, कमी याच्यात जास्त नफा पाहिजे आपल्याला, असं आहे. म्हणजे तर त्यालाच माहिती आहे, कारण तो करतोय त्याने तो घेतलंय माहिती, तर त्यालाच माहिती आहे. मला ॲक्च्युली जास्त माहिती नाही, पण इकडून बघू शकता तुम्ही कसं मस्त बनवलंय. आठवड्यात एकदम पाणी सोडायला लागते. आता पाणी सोडायला लागेल थोडं कमी, एकदम ग्रीनरी झाली. अशी एक चादर होऊन जाते ती पाण्यावरची. म्हणजे कुठेतरी काहीतरी केलं ना तर नक्कीच फळ आहे. म्हणजे आता माहिती पण नसेल असं काय आहे काय नाही, म्हणजे जो ह्या क्षेत्रात उतरलाय ना त्यालाच माहिती आहे की काहीतरी केल्याशिवाय काहीतरी होत नाही. बोर बी राहा आपली मस्तपैकी, काय पाहिजे अजून एवढ्या मोठ्या फार्म हाऊसमध्ये. आता जाऊ आपण रोहित दादाला घेऊ आणि रोहित दादाकडून त्याचा नर्सरीचा जरा ऐकू, नर्सरीकडून काय माहिती भेटते का नाही, कारण त्यांनी सगळे डेव्हलपमेंट केलेली आहे. तर बघू त्याचा तोच सांगेल त्याच्या फार्म हाऊसबद्दल. आता तो बोलेल यार मी बनवला आहे ना, आता माझ्या दादाला घेतोय. इथे जी काय डेव्हलपमेंट होते ना ती एकतर आमचे बाबा आहेत आणि रोहित आहे, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित चाललंय सगळं. सगळं श्रेय त्यांना दोघांनाच जात आहे. मामा फक्त मुंबईवरून येतो, त्यांनी पण प्रयत्न केला आहे. तो ॲक्च्युली जॉब करतो, पण त्यांनी जॉबमधून पण असं घेतलं आहे की काहीतरी करूया आपण, म्हणजे साईड बिझनेस म्हणून म्हणा गेलो तर साईड बिझनेसच आहे त्याचा. सक्सेसफुल होणार तो हे 100% आहे. आणि इकडे हॉटेल पण आहे ते, म्हणजे असं नाही का फक्त कुक्कुटपालन कोंबड्याचा केलं आहे किंवा फार्म हाऊस केलं आहे असं काय नाही, म्हणजे सगळं आहे. केले परत हे आपला नर्सरी आहे त्यांची, हॉटेल पण आहे, ट्रॅक्टर आहे, गाडी आहे. म्हणजे एकच असं एक धरून नाही केला, भरपूर काय, फक्त मेहनत करीत राहा पाहिजे आपण. तर भेटू. हा बघा आजोलासाठी खत आहे, खत पण केलाय घरगुती. यात सिंगल सुपर फॉस्फेट थोडं टाकले आणि बाकी सगळी ही कोंबड्यांची शीट आहे. आता ही भिजत ठेवले, संध्याकाळी हाच सगळा खत त्या आजोलाचा प्लॉटमध्ये मी टाकेल, त्याच्यात टाकणार. आता हा ॲक्च्युली आता बघितला ना आपण ग्रीनरी, तो ॲक्च्युली आहे कोंबड्यांच्या शिटीपासून केलेला आहे आणि हाच त्याच्यात टाकणार, तेव्हापासून ह्याच्यापासून ते तयार होणार ना, म्हणजे परत त्याची वाढ चांगली होते. मग हेच आता ह्याच आहे का तिथे त्या ड्रममध्ये पण? कुठल्या? तो वेगळा आहे, तो झाडपाल्याचं औषध आहे, प्रत्येक केसासाठी वेगवेगळं आहे. अच्छा, त्यात बरंच आहे का त्याने औषध दिलं, जे ऑर्गॅनिक आपण खतं जी म्हणतो ती केली त्याने. नैसर्गिक शेतीसाठी जे खतं जी लागतात ते सगळ्यात दशपर्णी आहे. मग हे तू कुठून शिकलास? हे आपलं युट्यूब जिंदाबाद. युट्यूब बाबा कला ना बाबा, युट्यूब किती महत्वाचं आहे कला ना. लोकांनी म्हणजे गेम खेळण्यापेक्षा निदान युट्यूबवरती जे काय चांगले व्हिडिओ आहेत ते बघायला ते पाहिजे. बघा. इव्हन तुम्ही तुमच्या मुलांना पण तेच सांगा, गेममध्ये आयुष्य नाहीये, पैसे लोक कमवतात, तुम्हाला त्यात काही मिळत नाही, डेटा पॅकचे पैसे एक्स्ट्रा जातात. त्यापेक्षा चांगले व्हिडिओ बघा, शेतीचे बघा किंवा त्यांच्या आवडीचे जे सायन्स म्हणा, बरोबर, शिक्षणाच्या जे शिक्षणाला लागून जे व्हिडिओ आहेत बरोबर, ते खूप चांगले मिळतात. त्यात डीप नॉलेज मिळतं. फक्त एवढंच की तुम्ही काय बघता हे लक्षात ठेवा नेहमी. बरोबर. तुम्ही काय सांगाल तुमच्या मुलांबद्दल, काय सांगाल? काय तर करता येते, व्यवस्थित करता येते. व्यवस्थित तुम्हाला पटतंय ना? बघा, म्हणजे वडिलांचा पण पूर्णपणे सपोर्ट आहे. म्हणजे 3 मुलं आहेत, पण 3 मुलांना एवढा सपोर्ट आहे ना,
आणि असं म्हणा नको का मामा मामा पण मुंबईला राहतो, अजून एक किरण मामा आहे आणि रोहित मामा, 3 मुलं आहेत. आणि 3 मुलं जेव्हा जेव्हा कधी गावामध्ये येतात ना, ते घरी म्हणजे जास्त करून ते इकडे त्यांच्या फार्म हाऊस शेताकडेच असतात. आणि एवढी कष्ट करतात ना, ॲक्च्युली गावातली माणसं त्यांना बोलत असेल किंवा काय बोलत असेल हे त्यांच्याकडे खरंच लक्ष नाही देत. आणि त्यांचे वडील एवढे आहेत ना भारी, म्हणजे ते त्यांची मेहनत आहे सगळी ते सगळं करायला. एवढं सपोर्ट करतात ना. पण हेच प्रत्येक वडिलांनी मुलांना सांगायला पाहिजे, बाई तू लॉस झाला तरी चालेल पण तू मेहनत करीत राहा. आज मामा सांगतील आपल्याला काय म्हणजे त्यांच्या जीवनात काय संघर्ष आले, काय ते कष्ट घेतले, काय मेहनत घेतले. मामा सांगा चला काय कसं वाटते, म्हणजे आता बरं वाटते काय, म्हणजे तुमची बघा डेव्हलपमेंट झाले म्हणजे पूर्ण. मी आता काय माहिती पहिले ठाण्याला होतो, ठाण्यावरनं आलो इथं 15 वर्ष झाली. 15 वर्षापासून मी हेच करतो. 15 वर्ष नवीन काहीतरी बरं. करायचा, शोध करायला लावायचा. आणि आता मी व्हिडिओ आत्ता काढते पण भरपूर वर्षापासून करते. म्हणजे मी तर 5-6 वर्षापासून बघतो कांदा केला. कलिंगड किंवा काय सगळं करून झालेलं आहे. केले सर्व काय केले. सगळं काय केलंय. आज काही नाही काही नाही असंच केलं नाही, सर्व काय केले. पण आता तुमचं म्हणजे आता थोडं झालंय पण कसं वाटतं, मस्त वाटतंय आता ना, बरं वाटतं तर. आनंद आहे का नाही. आनंद वाटतो ना. काही 4 पैसे नाही भेटले चालते पण आपल्याला आनंद खूप महत्वाचा आहे. त्यात आनंद भेटायला पाहिजे. आनंद खूप आहे. म्हणजे बघा तुम्ही, आम्ही आले कधी आलोय 10 वाजता आले ना, आता वाटले 11:30. म्हणजे मी आधी आलो, विचार केला, म्हणजे मी ह्याच्या आधी पण आलेलो, विचार केला काय करू. मी रोहित दादा ह्याच्या आधी बोलेलो मी व्हिडिओ नक्कीच काढेन तुझ्यात, पण बोललो काय आहे. आणि पण आत्ता कधी आलं पण मस्त वाटतं एकदम, खूप खरंच छान. म्हणजे त्यांची मेहनत त्यांना दिसली, हे लोकांनाच दिसत नाही. आता का नाही दिसत ते त्यांना माहिती का मामा. हो, प्रत्येकाच्या हे असतं शेवटी. प्रत्येकावरती अवलंबून असतो, कोण काय करतोय कोण काय करतोय. आम्ही दिवस रात्री इथेच असतो. आम्ही लोक फक्त येतात तिकडून रस्त्याने जातात, हा रोहिदाचा फार्म हाऊस आहे बस. पण ते कधी आत आले नाही. पण मी प्रत्येकाने सांगेन, गावातल्या मेन ते गावातल्यानं सांगेन, चंद्रगाव चव्हाणवाडी, का प्लीज या एकदा बघा त्याचा फार्म हाऊस आतमध्ये बघा, बसा थोडा वेळ आणि बघा त्याने काय केलं आहे काय नाही. एवढा भारी केलं आहे ना, म्हणजे एखादा पार्टीवाल्याला मागं टाकेल ना मामा, पार्टीवाल्याला नक्कीच मागं टाकेल. आणि आणखीन एक सांगायचं राहिलं की यामध्ये आमचा दीपक जो आमचा भाचा आहे त्याचा खूप सपोर्ट चांगला मिळतो आम्हाला. कारण मला पोल्ट्री फार्मसाठी त्याची प्रत्येक वेळी मदत असते आणि मी अगदी सांगितलं का तो नेहमी हजर असतो. त्यामुळे त्याचा पण खूप आभार, खूप चांगला सपोर्ट करतो आम्हाला. तर बघू आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ पण मी करणार आहे. आता हा झाला आमच्या महेश मामाचा, कारण हा महेश मामाचा पोल्ट्री फार्मवरून झाला आहे, त्यांनी थोडं सांगितलं आहे. आणि रोहितदाचं सांगेन त्यांनी काहीतरी नर्सरी हे केलं आहे, म्हणजे नर्सरीचा कोर्स केला आहे, त्याच्यावर त्याची व्हिडिओ नंतर काढीन. आणि तो ॲक्च्युली ट्रॅक्टर पण चालवतो किंवा तो असं करतो हॉटेल चालवतो, तर त्याची व्हिडिओ नंतर काढीन मी. तर प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त तर चव्हाणवाडीच्या माणसाने जास्त बघा, कारण ती प्रत्येक वेळी बोलतात काय रे रोहितदाचा फार्म हाऊस आहे, रोहित फार्म हाऊसमध्ये काय करतो. तर त्यांनी येऊन बघा फार्म हाऊसमध्ये काय करतो येतो, आणि नंतरच म्हणजे ॲक्च्युली आपल्या माणसाला पुढं घालवा कुणाला तरी, एवढंच माझं म्हणणं आहे. तर प्लीज कुणाला हसू नका, काय नका करू. अरे त्याने केलेली मेहनत तो मेहनत करत आहे म्हणून तो पुढे जात आहे. तर प्लीज त्याच्या फार्म हाऊसमध्ये एकदा या बघा. प्रत्येक चंद्रगाव चव्हाणवाडीवाल्यांना मी हेच सांगेन, फार्म हाऊसमध्ये येऊन जाता या आणि बघा फार्म हाऊस. म्हणजे आपली जमीन आहे, त्या जमिनीतून त्यांनी नक्कीच सोना केला, मी एवढं तरी नक्कीच सांगेन. तर प्लीज व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडला असतं तर शेअर पण करा. चला बाय.